तर सरकारी रुग्णवाहिका न मिळाल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात घडली आहे। प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णाला खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यासाठी तब्बल 6 तास रुग्णवाहिकेची वाट पाहावी लागली। उल्हासनगरमधील हर्षवर्धन नगरमध्ये राहणारे राहुल इंडाते यांच्या तब्येत आधी खालावली आणि त्यामुळे मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना खासगी रुग्णालयात शिफ्ट करण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला। त्यासाठी त्यांनी दुपारी 2 वाजता नातेवाईकांनी सरकारी रुग्णालयासाठी आणि रुग्णवाहिकेसाठी फोन केला, मात्र रात्रीचे 8 वाजले तरी सरकारी रुग्णवाहिका काही आलीच नाही। अखेर रात्री 8 वाजता राहुल इंडाते यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी एकत्र येत डॉक्टरांना जाब विचारला। राहुलच्या घरच्यांनी खासगी रुग्णवाहिकेनं नेतो असं म्हटल्यानंतर मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला परवानगी न दिल्याचा आरोप समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केला आहे।